पुन्हा आपण आमच्या प्रतिनिधी माधव यांच्याकडे जाऊया. माधव, आता हे जंतर मंतरवरचं आंदोलन स्थगित केलं जाणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे, कारण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही त्यांची प्रमुख मागणी होती. येस, म्हणजे त्या मागणीनंतरच आता ह्या आंदोलनाचं पुढचं पाऊल महत्त्वाचं असणार आहे. कारण ज्यावेळेस अभिजित दिपके आणि त्याचवरती टीम आणि आंदोलनामध्ये देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून दाखल झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की एकच मागणी आहे, ती मागणी म्हणजे शिक्षा मंत्र्यांचा राजीनामा पाहिजे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिल्यानंतर आम्ही हे जंतर मंतरचं मैदान सोडू. त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला निर्णय होईल आणि पुढची आंदोलनाची दिशा काय राहील हे सीजेपीचे जे पदाधिकारी आहेत आणि विशेष म्हणजे अभिजित सध्या व्यासपीठावर आहे. आपण व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला थोड्याच वेळापूर्वी जो गोंधळ झाला होता तो गोंधळ आपण पाहण्यासाठी इथं आलो होतो. पण आता थोड्याच वेळात याबाबतचा निर्णय झाल्यानंतर या आंदोलनाची दिशा काय राहील, हे आंदोलन कशा पद्धतीनं स्थगित होईल आणि या आंदोलनाच्या यश मिळाल्यानंतर या आंदोलनाच्या नंतर कशा पद्धतीनं हा आनंद जल्लोष साजरा केला जाईल हे पाहावं लागणार आहे. पण आत्ता थोड्याच वेळात ही माहिती मिळाल्यामुळं, ही माहिती हळूहळू या सगळ्या आंदोलक विद्यार्थ्यांपर्यंत मिळाल्यामुळं तो आनंद आता साजरा होताना दिसेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2-3 दिवसांपासून या परिसरामध्ये इंटरनेट पूर्णतः बंद आहे. इतर सेवा ज्या आहेत त्याही सध्या मोबाईलच्या सेवा बंद आहेत आणि त्यामुळे जेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत ही सगळी माहिती येईल. अगदी बरोबर आहे माधव. एकीकडे पोलिसांची दडपशाही होतीच, मात्र या जंतर मंतरवर आंदोलनाची धग संपूर्ण देशभरात होती. दुसरीकडे राहुल गांधी असतील, विरोधी पक्षाचे खासदार असतील, त्यांनी देखील दबाव वाढवला होता. बघा, माधव यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण सीजेपीची पहिली मागणी सरकारकडून मान्य झालेली आहे. आत्ताच्या घडाची सर्वात मोठी बातमी आहे, प्रधानांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे. सीजेपी आंदोलकांचा हा मोठा विजय आहे. सीजेपीची पहिली मागणी केंद्र सरकारकडून मान्य झालेली आहे आणि अखेर दबाव वाढून धर्मेंद्र प्रधानांनी आपला राजीनामा पंतप्रधान मोदींकडे सोपवलेला आहे. या क्षणाची देशातील सर्वात मोठी बातमी आहे. अगदी बरोबर आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, याच्यामध्ये कुठलीही तडजोड करणार नाही, हे सीजेपी मागच्या 1 महिन्यापासून सातत्याने सांगत होतं आणि अखेर आज जी तिसरी फेरी होणार होती त्याच्या आधीच ही मागणी आहे, ही मान्य झालेली आहे. प्रधान यांनी राजीनामा दिलाय. मागच्या 12 वर्षातला हा मोदी गव्हर्नमेंट मधला, मोदी सरकार मधला पहिला राजीनामा आहे. त्याच्यामुळे याचं महत्त्व खूप मोठं आहे. अगदी बरोबर आहे. कॉक्रोच जनता पार्टीची मे मध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर या पार्टीचे म्हणजे एक जन्म झाला होता असं म्हणू शकतो आणि 2 महिन्यात संपूर्ण देशभरात आंदोलन करून अखेर त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्यांनी घेतलेलाच आहे. त्यांच्या चळवळीला, त्यांच्या आंदोलनाला हे मोठं यश म्हणता येईल. तसंच या नीट परीक्षेच्या गोंधळामुळे, सीबीएसईच्या घोटाळ्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या 20-21 विद्यार्थ्यांनी जीव गमावला. आपण पुन्हा एकदा जाऊया दिल्लीमध्ये. आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्या सोबत आहेत. माधव, आता दिपके आपलं आंदोलन स्थगित करणार का, मागे घेणार का, कारण त्यांची पहिली मोठी मागणी मान्य झालेली आहे. काय घडतंय जंतर मंतरवर? जंतर मंतरवर आता थोड्याच वेळात उत्साह दिसेल, कारण ज्या संतापानं सगळे विद्यार्थी इथं बसले होते त्यामुळं त्यांना यश मिळेल याची खात्री त्यांना वाटत होती. कारण ते कालपासून असं सांगत होते की आज म्हणजे शनिवारी सायंकाळपर्यंत याबाबतचा कुठला तरी निर्णय होईल आणि त्यानुसार आता निर्णय झालेला आहे आणि या निर्णयामुळं हे सगळे विद्यार्थी उत्साही होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 5 प्रमुख मागण्या होत्या त्यापैकी 4 मागण्या यापूर्वी मान्य झालेल्या होत्या आणि त्या मागणीशिवाय सगळ्यात महत्त्वाची म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर आम्ही मैदान खाली करणार असं सांगितलं होतं. काही वेळापूर्वीच मी स्वतः जंतर मंतरच्या त्या व्यासपीठावर अभिजित दिपकेशी बोललो, त्यांनी ते सांगितलं आहे आमची एकच मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही मैदान सोडणार. त्यामुळं आता हे आंदोलन इथं स्थगित होईल असं दिसतं आहे. पण हे स्थगित होताना आणखी काय काय अटी असतील, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 6 दिवसांपासून या जंतर मंतरवर ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यावर काही गुन्हे दाखल झालेले आहेत. सोबतच अनेक विद्यार्थ्यांच्या जे विद्यार्थी मरण पावले आहेत, आत्महत्या केल्या आहेत नीट परीक्षेच्या संदर्भात, त्यांच्या पालकांच्या मदतीचा विषय आहे. या सगळ्या मुद्द्यावरून आणखी काय अटी सीजेपी कडून म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकारच्या समोर ठेवल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे आंदोलन स्थगित होत असताना या अटी सुद्धा आता सरकारच्या समोर ठेवल्या जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आताच सांगत होता गेल्या 12 वर्षांपासूनचा हा पहिला
भारतीय जनता पार्टी म्हणजे जेव्हा सत्तेत आली तेव्हापासून पहिला राजीनामा अगदी, आहे. अगदी. आणि यापूर्वी अशी चर्चा होती, कालपासून त्या व्यासपीठावर जंतर मंतरच्या व्यासपीठावर सांगितलं जात होतं की राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री असं सांगत होते की हमारे सरकार में इस्तीफा नहीं देते. त्यामुळे पहिला झटका केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात जो रोष गेल्या 36 दिवसापासून देशभरामध्ये हळूहळू वाढत होता ते शिगेला पोहोचला होता. आणि त्यामुळे कुठेतरी 2 दिवस सलग पंतप्रधानांना सुद्धा इंस्टाग्राम सोशल अगदी, अगदी मीडिया